नमस्कार मैत्रिणींनो. तर तुम्हाला माहीत आहेच की रविवार दिनांक 21/7/2024 या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. तर आपण गुरुपौर्णिमेबद्दल माहिती करून घेऊया. तर दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो. तो प्रदोष काळात करावा. प्रदोष काळ म्हणजे काय, तर संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान जो टाईम असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात. आता पौर्णिमेच्या दिवशी उपवास करायचा असतो. तर पौर्णिमा 21/7/2024 रोजी आहे. पौर्णिमा ही शनिवार दिनांक 20/7/2024 या तारखेला संध्याकाळी 6 वाजता चालू होते आणि रविवार दिनांक 21/7/2024 या तारखेला दुपारी 3:47 पौर्णिमा संपत आहे. त्यामुळे श्री सत्यनारायणाची पूजा ही शनिवारी 20/7/2024 ह्या दिवशी प्रदोष काळात करावी. हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते ती धरली जाते. त्यामुळे पौर्णिमा उपवास हा रविवारी करायचा आहे. तर आता पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे, त्यात सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे देवीला कुंकुमार्चन करणे होय. तर ओम श्रीये नमः हा मंत्र म्हणून आपल्याला देवीला कुंकुमार्चन करायचे आहे. आता त्यासंबंधी कोणती काळजी घ्यायची ते आपण बघूया. देवीचा नामजप करत 1 चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे, अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा किंवा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते, किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे काय, प्रतिकात्मक म्हणजे सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट यापैकी तुम्ही काहीही घेऊन शुचिर्भूत करून घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेगळी बोटाचा स्पर्श न करता केवळ अंगठा, तर्जनी व मधील बोट यांनीच कुंकू म्हणजेच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे, अथवा कुंकवाने स्नान घालावे. कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. आता कुंकुमार्चन करण्यासाठी कोणकोणते विशेष दिवस असतात ते आपण बघूया. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुरुषामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार किंवा शुक्रवार यापैकी तुम्ही कोणत्याही वारी कुंकुमार्चन करू शकतात. आता मूळ कार्यरत शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तितत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तितत्वाच्या बीजाचा गंध काही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. तर अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले जे कुंकू आहे ते आपण एखाद्या छोट्याशा डबीत भरून ठेवावे आणि अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची आपल्याला सहायता होते. श्री कुलस्वामिनी प्रसन्न श्री सूक्त किंवा देवी स्तोत्र वाचायला जमत नाही, म्हणून देवी मंत्र म्हणून कुंकुमार्चन करावे. शेवटी भक्ती महत्त्वाची, सोपी पद्धत मंत्रांनी कुंकुमार्चन करावे. तर मैत्रिणी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या द सोल ऑफ लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये ग्रुपमध्ये